हा वाडा 15 वर्षांपासून ओसाड आहे, कारण जे आत गेले ते कधीच परत आले नाहीच. कोकणातल्या एका छोट्याशा गावात मुख्य रस्त्यापासून थोडा आत एक जुना वाडा होता. गावकरी त्याला देशपांडेंचा वाडा म्हणाले. एकेकाळी तो वाडा गजबजलेला होता. मोठं कुटुंब, नोकर चाकर, सणासुदीला दिव्यांची रोषणाई. पण गेल्या 15 वर्षांपासून त्या वाड्यात काळोखाशिवाय काहीच उरलं नव्हतं. गावात अशी दंतकथा होती की त्या वाड्यात संपूर्ण कुटुंब एक रात्रीतच गायब झालं. ना कोणाला किंकाळी ऐकू आली, ना कोणाला संघर्षाचा आवाज आला. सकाळी शेजारच्यांनी बघितलं तेव्हा वाड्याचं मुख्य दार सताड उघडं होतं आणि आतमध्ये फक्त एक जळकी उदबत्ती आणि विजलेला दिवा सापडला. त्यानंतर त्या वाड्यात कोणीही राहिलं नाही. जे गेले ते परत कधीच आले नाही. सत्य प्रत्येक कहाणी मागे असते. मी निखिल तेव्हा कॉलेजमध्ये शिकत होतो आणि अशा गोष्टींवर माझा फारसा विश्वास नव्हता. माझ्या 3 मित्रांसोबत साक्षी, ओमकार आणि प्रिया ठरवलं की एक दिवस त्या वाड्यात जाऊन बघायचं खरं काय ते. आम्ही संध्याकाळी ठरल्याप्रमाणे पोहोचलो. गेट गंजलेलं होतं पण अर्धवट उघड. आत पाऊल टाकताच जाणवलं इथे साधी शांतता नव्हती, तर एक जड, दाबून टाकणारी अशी शांतता होती. जणू ती जागा स्वतःचा श्वास रोखून बसली होती. आम्ही आत गेलो. धुळीने माखलेल्या भिंती, तुटक्या फर्निचरचे सांगाडे आणि एका कोपऱ्यात एक जुना फोटो. त्या कुटुंबाचा, त्या फोटोतल्या एका लहान मुलीचा चेहरा कोणीतरी खरवडून काढला होता. साक्षीने तो फोटो उचलला आणि नेमकं त्याच वेळी वरच्या मजल्यावरून ठक ठक असा आवाज आला. आम्ही सगळे स्तब्ध झालो. फक्त वारा असेल. ओमकार पुटपुटला, पण त्याच्या आवाजातला थरकाप त्यालाही जाणवला असावा. आम्ही जिना चढलो. प्रत्येक पायरीवर लाकूड कुरकुरत होते. जणू ते घरच आम्हाला इशारा देत होते, परत मागे फिरा. वरच्या मजल्यावर एक खोली होती. एकेकाळचं मुलांचं पाळणाघर. जमिनीवर एक जुनी तुटकी बाहुली पडलेली होती. तिचे डोळे सताड उघडे होते आणि विचित्र म्हणजे ते डोळे जणू आमच्याकडेच बघत होते. अचानक तापमान कोसळलं. आमच्या तोंडातून श्वासाची वाफ दिसू लागली, जरी बाहेर उकाडा होता. आणि मग तो आवाज आला, एका स्त्रीचा, दूरवरून येणारा, अर्धवट किंकाळीसारखा, अर्धवट रडण्यासारखा. प्रिया किंचाळली, आपल्याला इथून बाहेर पडायला हवा. आम्ही धावत सुटलो, पण जिनाच सापडेना. जणू घराने स्वतःची रचनाच बदलली होती. अंधारात मी वळून बघितलं, साक्षी दिसत नव्हती. फक्त तिचा फोन जमिनीवर पडलेला होता. स्क्रीन तडकलेली. आम्ही तिला हाक मारल्या, उत्तर आलं नाही. फक्त भिंतीवर एक काळी आकृती सरकल्यासारखी वाटली आणि दूरवर कुठेतरी एक कर्कश हसण्याचा आवाज घुमला. पुढे नेमकं काय झालं ते आजही माझ्या पूर्ण आठवणीत नाही. मला फक्त एकच आठवतं, कोणीतरी माझा पाय घट्ट धरला होता आणि मी जमिनीवर फरफटत ओढला जातो. 2 दिवसांनी गावकऱ्यांना प्रिया वाड्याबाहेर बेशुद्ध अवस्थेत सापडली. तिला काहीच आठवत नव्हतं. फक्त एकच वाक्य ती सतत पुटपुटत होती, ते अजूनही तिथेच आहे.